सगळ्यांना नमस्कार. माझं नाव आहे निशाद बिरंजन आणि मी एम्स नागपूरच्या एम-बी-बी-एस कोर्सच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. आजचा आपलं टॉपिक आहे इक्विलिब्रियम. आता हे जे आपण सीरीज घेत आहोत इक्विलिब्रियम चॅप्टरची, तर हे जे चॅप्टर आहे आपलं हे आहे आपलं 6वा युनिट. केमिस्ट्री एन-सी-ई-आर-टी मधलं हे 6वा युनिट आहे. ठीक आहे. आणि याच्या अगोदर आपण याचे 3 पार्ट घेतलेले आहे. ते 3 पार्ट जे होते इक्विलिब्रियमचे त्याच्यामध्ये आपण कोणते आपले ऑब्जेक्टिव्हज कव्हर केले ते आपण बघूया. सगळ्यात पहिले आपण काय बघितलेलं होतं, की जे आपलं कोणत्याही इक्विलिब्रियमच्या डायनॅमिक नेचर असते. त्याची पहिचान आपण कसं करायची आणि हे जे इक्विलिब्रियम आहे हे आपला फिजिकल प्रोसेसमध्ये, केमिकल प्रोसेसमध्ये हे दोघही प्रोसेसमध्ये असतात. ठीक आहे. म्हणजे हे जे आपलं इक्विलिब्रियम असते त्याला आपण कसं आयडेंटिफाय करायचं ते आपण बघितलं. मग त्याच्यानंतर आपण बघितलं लॉ ऑफ इक्विलिब्रियम. जे लॉ ऑफ इक्विलिब्रियमचे स्टेटमेंट होते ते आपण बघितले आणि त्याचे दुसरे कोणते फॉर्म असतात ते पण आपण बघितले. मग याच्यानंतर आपण इक्विलिब्रियमचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्यांना आपण एक्सप्लेन केला. जे आपले फिजिकल प्रोसेसमध्ये, केमिकल प्रोसेसमध्ये, कोणत्याही प्रोसेसमध्ये जे असतात त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स राहतात. मग आपण बघितलं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जे आपलं के राहते. केचं आपण एक्सप्रेशन बघितलं, कोणते एक्सप्रेशन असतात. त्याच्यानंतर मग आपण बघितलेलं होतं केपी आणि केसी. जे केपी होता केपी आपला होता पार्शियल प्रेशर आणि केसी जे होता त्याच्यामध्ये होते आपले मोलार कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. तर केपी आणि केसी आपण बघितला आणि त्यांच्यामध्ये काय रिलेशन राहते ते पण आपण बघितलेलं होतं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण जे आपण नेक्स्ट टॉपिक आपण कव्हर केला ते होता कोणते फॅक्टर्स असे असतात जे कोणतेही रिॲक्शनचे इक्विलिब्रियम जे स्टेट असते त्याला अफेक्ट करतात. बरोबर? ते आपण फॅक्टर्स बघितले एकदा. आणि आज आपण बघू जे आपला क्लासिफिकेशन असते, कोणतेही सबस्टन्स ऍसिड आहे किंवा बेस आहे, त्याला आपण कसं क्लासिफाय करायचं अकॉर्डिंग टू 3 कॉन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे. अर्हेनियस कॉन्सेप्ट, ब्रॉन्स्टेड लॉरी आणि लुईस कॉन्सेप्ट. ठीक आहे. इथून आपण सुरू करू आज आणि मग त्याचे नंतर जे टॉपिक्स आहे ते आपण कव्हर करू. ठीक आहे. चला. तर हे सगळे आपण घेतलेले होते हेट्रोजेनस इक्विलिब्रिया. मग त्याच्यानंतर आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसं कॅल्क्युलेट करायचं ते पण आपण बघितलेलं होतं. ठीक. चला. तर आता इथून सुरू करू आपण. रिलेशनशिप बिटवीन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के, रिएक्शन कोशंट क्यू अँड गिव्स एनर्जी जी. ठीक आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जे आहे के ते आपण इक्विलिब्रियमवर काढ. पण जे आपलं रिएक्शन कोशंट आहे क्यू त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आपला आहे की ते आपण रिएक्शन ते कोणतेही स्टेपवर काढू शकतो. असं नाही की ते फक्त इक्विलिब्रियमवरच राहायला पाहिजे. जे आपलं रिएक्शन कोशंट आहे ते आपण कोणत्याही पॉइंट ऑफ टाइमवर काढू शकतो. आता हे दोघांचं आपल्याला रिलेशन बघायचं आहे गिब्स एनर्जी सोबत. ठीक आहे. गिब्स एनर्जी काय असते? गिब्स एनर्जी आपण बघितलेला होता थर्मोडायनामिक्सच्या चॅप्टरमध्ये. गिब्स एनर्जी आपली फ्री एनर्जी राहते. ठीक आहे. गिब्स फ्री एनर्जी पण म्हणतात आपण त्यांना. चला. आता कोणत्याही रिॲक्शनसाठी जे केसी ची व्हॅल्यू आहे ते रेट ऑफ रिॲक्शनवर नाही डिपेंड करते. पण युनिट 5 जे आपला थर्मोडायनामिक्स होता त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं होता की जे केसी ची व्हॅल्यू आहे ते आपला रिॲक्शनचे थर्मोडायनामिक्सवर बेस्ड आहे. आणि थर्मोडायनामिक्स म्हणजे त्याच्यामध्ये पण आपल्याला जर पर्टिक्युलरली म्हणायचं आहे की कोणते थर्मोडायनामिक क्वांटिटीवर, तर ते राहते चेंज इन गिब्स एनर्जी. आता चेंज साठी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की चेंज म्हणजे आपल्याला कोणतं साईन लावायचं आहे तिथे? डेल्टा. हे जे डेल्टा साईन आहे हे वाला. ठीक आहे. तर आपल्याला एक हे माहिती पडलं गोष्ट की जे एसी ची व्हॅल्यू आहे ते आपल्याला डिपेंड करते चेंज इन गिब्स एनर्जीवर. ठीक आहे. डेल्टा जी. आता
जर डेल्टा जी निगेटिव्ह असेल, तेव्हा रिएक्शन आपली स्पॉन्टेनियस राहील आणि फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये ते प्रोसीड करेल. ठीक आहे. डेल्टा जी निगेटिव्ह आहे म्हणजे रिएक्शन कसे आहे, स्पॉन्टेनियस आहे आणि फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये ते प्रोसीड करेल. जर डेल्टा जी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली म्हणजे ते नॉन स्पॉन्टेनियस आहे. ठीक आहे. पण जे आपली रिव्हर्स रिएक्शन जे आहे, त्याच्याजवळ निगेटिव्ह डेल्टा जी असेल, कारण की ओरिजिनल जे होती ते पॉझिटिव्ह होती. जे प्रॉडक्ट्स आहे फॉरवर्ड रिएक्शनचे, ते आपले आता रिएक्टन्समध्ये कन्व्हर्ट होणार. ठीक आहे. म्हणजे रिव्हर्स डायरेक्शनमध्ये ते रिएक्शन प्रोसीड करेल. तर हे झालं आपलं जेव्हा डेल्टा जी आपला पॉझिटिव्ह आहे. आता तिसरी आपली कंडिशन अशी होती, की डेल्टा जी आपला 0 आहे. म्हणजे डेल्टा जी जर 0 आहे, तर रिएक्शननी इक्विलिब्रियम अचीव्ह केलेला आहे. ह्या पॉइंटवर. आणि आपल्यावर देयर इज नो लॉंगर एनी फ्री एनर्जी लेफ्ट टू ड्राइव्ह द रिएक्शन. गिब्स फ्री एनर्जी आपली संपली इथे. ठीक आहे. म्हणजे आता त्याच्याजवळ काहीच एनर्जी नाही आहे, की ते रिएक्शनला समोरच्या डायरेक्शनमध्ये घेऊन जाईल. ठीक आहे. आता एक जे आपण हे तर आपण म्हटलं, की जे हे आपले स्टेटमेंट्स असतात. पण फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये आपल्याला माहिती आहे, की जे आपले मुख्यतः क्वांटिटीज राहतात, त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला पाहिजे. ठीक आहे. आता फॉर्म्युलासाठी आपण बघू एक मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन. हे थर्मोडायनामिक व्ह्यू आहे हे इक्विलिब्रियमचा. त्याच्यासाठी मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन आपल्या कशा असते, डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा जी नॉट प्लस आरटी एल एन क्यू. ठीक आहे. आता हे जे नॉट आहे, हे नॉट म्हणजे काय, ते स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड फ्री गिव्स एनर्जी चेंज, ते आहे. ठीक आहे. ते पण बघा खालती पण लिहिलेलं आहे तिथे, की जे डेल्टा जी आहे ते आपला स्टँडर्ड गिव्स एनर्जी आहे. आता इक्विलिब्रियमवर जे डेल्टा जी आपलं असते ते शून्य होऊन जाते. ठीक आहे. शून्य आहे आणि जे क्यू आहे, क्यू आपला केसी होऊन जाते, कारण की इक्विलिब्रियमची जी गोष्ट करत आहोत आपण. म्हणजे ऍट इक्विलिब्रियम दोन कंडिशन्स आपल्याला भेटले हे वाले. तेव्हा हे इक्वेशन कशी होईल हे बघा. ओरिजिनल आपली इक्वेशन कोणती होती, डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा जी नॉट प्लस आर टी एल एन क्यू. तर हे जे डेल्टा जी आहे हे इथे 0 झाला आणि एल एन क्यू जो होता ते के झाला. ठीक आहे. म्हणजे डेल्टा जी नॉट इज इक्वल्स टू मायनस आर टी एल एन के. म्हणजे एल एन के ची व्हॅल्यू किती आली, मायनस डेल्टा जी नॉट अपॉन आर टी. ठीक आहे. आता आपण काय करू, हे नॅचरल लॉग होता आपल्याजवळ, म्हणूनच आपण आता इथे अँटी लॉग लेफ्ट हँड साइडवर आणि राईट हँड साइडवर, दोघही साइडवर. ठीक आहे. दोघही साइडवर जेव्हा आपण अँटी लॉग घेतला तर आपल्याला काय भेटते, के ची व्हॅल्यू भेटते. के ची व्हॅल्यू कसं काढायची त्याचं एक्सप्रेशन भेटते. आता जे के आहे, के आपलं होईल ई टू दी पॉवर मायनस डेल्टा जी नॉट अपॉन आर टी. तर हे झालं के चं एक्सप्रेशन. हे आपलं आहे मेन फॉर्म्युला जे आपल्याला भेटते. ते पूर्ण मॅथमॅटिक्स करायचं नंतर के इज इक्वल्स टू मायनस डेल्टा मायनस ई टू द पॉवर मायनस डेल्टा जी नॉट डिवाइड बाय आर टी. हे आहे आपलं मेन फॉर्म्युला. ठीक आहे. एवढं समजलं. आता आपण काय करू, हे 6.23 इक्वेशनचा प्रयोग करू आणि जे रिएक्शनची स्पॉन्टेनिटी आहे त्याला आपण प्रेडिक्ट करू, की त्याला आपण कसं करू शकता. चला, जर डेल्टा जी नॉट ची व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे म्हणजे नेगेटिव्ह. ठीक आहे. जर हे नेगेटिव्ह आहे तेव्हा जे आपलं हे पूर्ण एक्सप्रेशन होता मायनस डेल्टा जी नॉट अपॉन आर टी, ते आपला पॉझिटिव्ह होऊन जाईल आणि ई टू द पॉवर मायनस डेल्टा जी नॉट बाय आर टी जे आहे ते पॉझिटिव्ह होऊन जाईल. म्हणजे के ची व्हॅल्यू पण मोर दॅन 1 होईल इथे. जर के मोर दॅन 1 आहे म्हणजे हे आपण बघितलेलं होतं जेव्हा आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट बघत होतो, तेव्हा आपण काय बघितलं, की जर के ची व्हॅल्यू मोर दॅन 1 येते तेव्हा त्याचा अर्थ राहते की ती एक स्पॉन्टेनियस रिएक्शन आहे. तेव्हा हे हे वाली रिएक्शन आहे जे आपले समोरच्या डायरेक्शन मध्ये प्रोसीड करते. अशा एक्सटेंडनी की जे प्रॉडक्ट्स आहे ते आपले प्रिडॉमिनंटली राहतात. ठीक आहे. हे काही नाही, एकच गोष्टीला आपण 2-3 प्रकारांनी आपण हे म्हटलेलं आहे.
की के मोर दॅन 1 आहे म्हणजे स्पॉन्टेनियस रिएक्शन. आता स्पॉन्टेनियस रिएक्शन आहे म्हणजे याचा काय अर्थ असते? फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये आहे आणि इतकं एक्सटेंड वर ते फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये आहे, की आपले प्रॉडक्ट्स जे आहे ते प्रीडॉमिनंटली राहणार तिथे. ठीक आहे. हे झालं आपला जेव्हा डेल्टा जी नॉट लेस दॅन 0 आहे म्हणजे निगेटिव्ह आहे. आता तसंच डेल्टा जी नॉट जर पॉझिटिव्ह झाला मोर दॅन 0 म्हणजे जे मायनस डेल्टा जी नॉट बाय आर-टी आहे ते निगेटिव्हच राहील आणि ईचं जे एक्सप्रेशन आहे ते पण आपला निगेटिव्ह राहील. ठीक आहे. म्हणजे के ची व्हॅल्यू जी आहे ते लेस दॅन 1 येईल. के ची व्हॅल्यू लेस दॅन 1 म्हणजे काय असते, की हे रिएक्शन आपली नॉन स्पॉन्टेनियस आहे. कशी रिएक्शन आहे? नॉन स्पॉन्टेनियस. आणि याचा अर्थ काय राहते, की आपण असं नाही म्हणू आता इथे, की हे रिएक्शन बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये येईल. आपण काय म्हणू, की हे जी रिएक्शन आहे, ते फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये फक्त खूपच स्मॉल डिग्रीला ते समोर जाईल. ठीक आहे. म्हणजे खूपच मायन्यूट क्वांटिटी, खूपच कमी क्वांटिटी ऑफ प्रॉडक्ट जे आहे, ते इथे बनणार आहे. ठीक आहे. आता हे जे आपण शिकला आता टॉपिक रिलेशनशिप बिटवीन के, क्यू आणि जी. त्याला अजून आता मजबूत करायसाठी आपण 2 प्रॉब्लेम्स घेऊया. 6.10 आणि 6.11. चला 6.10 बघू सगळ्यात पहिले आपण. 6.10 मध्ये काय आहे? जे जी नॉटची व्हॅल्यू आहे, फॉस्फोरिलेशन ऑफ ग्लुकोज इन ग्लायकोलिसिस ते दिलेली आहे आपल्याला 13.8 किलो जूल पर मोल. आपल्याला केसीची व्हॅल्यू काढायची आहे 298 केल्विनवर. सोल्युशन बघा. डेल्टा जी नॉट आहे आपला 13.8. डेल्टा जी नॉटची आपली एक्सप्रेशन काय राहते? मायनस आर-टी एल-एन. म्हणजे इथे एल-एन-के किती झाला? मायनस 13.8 इंटू 10 टू द पॉवर 3 जूल पर मोल डिवाइड बाय आर इंटू टी. आर इंटू टी म्हणजे 8.314 इंटू 298 केल्विन. ठीक आहे. म्हणजे एल-एन-के ची व्हॅल्यू आली -5.569. म्हणजे केसी किती होईल? ई टू द पॉवर -5.569. आता हे लॉग टेबल तुम्हाला लागेल याच्यासाठी. लॉग टेबल जेव्हा असेल तुमच्याजवळ तेव्हा तुम्ही काढू शकता याच्यावर. तर हे केसी ची व्हॅल्यू आपली येते 3.81 इंटू 10 टू द पॉवर -3. आता प्रश्नामध्ये काय करणार ते परीक्षामध्ये, की ते तुम्हाला सगळं काहीच नाही देणार, फक्त ई टू द पॉवर -5.6 म्हणू शकता तुम्ही. ई टू द पॉवर -5.6 ची व्हॅल्यू तुम्हाला देईल ते प्रश्नामध्ये. तर तुम्हाला इथपर्यंत यायचं आहे तुम्हाला. केसी इज इक्वल्स टू ई टू द पॉवर -5.569. याला आपण राउंड ऑफ करू शकता. -5.6. मग तुम्हाला केसीची व्हॅल्यू पण भेटून जाईल इथे. ठीक आहे. तर तर हे झालं आपलं 6.10. आता आपण बघू 6.11. हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज गिव्स. सुक्रोजचा हायड्रोलिसिस झाला तर आपल्याला काय भेटते? ग्लुकोज प्लस फ्रक्टोज. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जे आहे केसी हे रिएक्शनसाठी ते आहे 2 इंटू 10 टू द पॉवर 13 300 केल्विनवर. आपल्याला डेल्टा जी नॉट काढायचा आहे 300 केल्विनवर. ठीक आहे. सोल्युशन बघा. डेल्टा जी नॉट आहे आपला मायनस आर-टी एल-एन-के-सी. म्हणजे हे सगळे व्हॅल्यूज आपल्याला दिलेले आहे ते काढायचे. डेल्टा जी नॉटची व्हॅल्यू आपल्याला भेटून जाते -7.64 इंटू 10 टू द पॉवर 4 जूल पर मोल. आता ही नेगेटिव्ह आली. नेगेटिव्ह व्हॅल्यूचा अर्थ काय असते, की हे रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे. ठीक आहे. कळलं एक. ठीक. तर हे आता आपण कव्हर केला एक सब टॉपिक ज्याच्यामध्ये के, क्यू आणि जे आपला जी आहे त्याच्यामध्ये आपण रिलेशन बघितला. आता आपण बघू कोणते कोणते फॅक्टर्स असे आहेत जे आपले इक्विलिब्रियमला अफेक्ट करतात. ठीक आहे. तर कोणतेही केमिकल सिंथेसिसचा जे आपलं मुख्य असे प्रिन्सिपल गोल राहते ते काय राहते, की आपल्याला जितके आपले रिएक्टंट्स आहे त्याच्यामधून जास्तीत जास्ती आपण प्रोडक्ट्स मध्ये कन्व्हर्ट करूया. ठीक आहे. आणि हे जे पूर्ण प्रोसेस आहे याच्यामध्ये असं नाहीये की आपल्याला खूप सारे रिएक्शन्स प्रॉडक्ट्स मध्ये करायचे आहे पण आपली एनर्जी पण खूप लागत.
हे पूर्ण प्रोसेसमध्ये आपला एनर्जी एक्सपेंडिचर पण आपल्याला कमीत कमी व्हायला पाहिजे. ठीक आहे. एनर्जी एक्सपेंडिचर आपलं कमीत कमी व्हायला पाहिजे आणि याचा अर्थ काय असते, की मॅक्सिमम यील्ड आपल्याला पाहिजे प्रॉडक्ट्सची माइल्ड टेम्परेचर आणि प्रेशर कंडिशन्सवर. ठीक. आता हे जर नाही होत आहे, म्हणजे जे आपण एक्सपेरिमेंटल कंडिशन्स होते, जे आपण घेत होते, त्याला आपल्याला मॉडिफाय करायला लागेल, त्याला ॲडजस्ट करावं लागेल. कारण की आपण अफोर्ड नाही करू शकतो, की एवढी एनर्जी आपली वेस्ट जात आहे किंवा कन्झ्युम होत आहे. दोघेही एक्सेप्टेबल नाही. ठीक आहे. आता एक्झाम्पलसाठी जे आपला हायबर प्रोसेस आहे. बघा इथे अजून एकदा ते आता हायबर प्रोसेस. हे जे हायबर प्रोसेस आहे अमोनियाच्या सिंथेसिससाठी. हे अमोनियाचे सिंथेसिस कोणा आपले जे एलिमेंट्स आहेत त्याच्याने होते? नायट्रोजन आणि हायड्रोजन. आता जे चॉईस ऑफ आपली एक्सपेरिमेंटल कंडिशन्स आहे, ते आपली खूपच इकॉनॉमिक इम्पोर्टन्सची राहते ते. जे आपलं अॅन्युअल वर्ल्ड प्रोडक्शन आहे अमोनियाचा, ते किती आहे? 100 मिलियन टन. ठीक आहे. एवढं आपण अमोनिया बनवतो आणि प्रायमरीली जे आपलं राहते याचं ते राहते आपलं फर्टिलायझरसाठी. जे शेतीमध्ये आपण फर्टिलायझर्सचा वापर करतात, त्याच्यासाठी राहते. ठीक आहे. आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जे आहे Kc ते इंडिपेंडंट राहते इनिशियल कन्सन्ट्रेशनचे. पण एक सिस्टम जी इक्विलिब्रियम मध्ये आहे, त्याला आपण सब्जेक्ट केला एक चेंज इन कन्सन्ट्रेशन वर ऑफ वन और मोर ऑफ द रिएक्टिंग सबस्टन्स. तेव्हा ते सिस्टम जे आहे ते इक्विलिब्रियम मध्ये नाही राहील आता. आणि जे नेट रिएक्शन आहे ते काय कोणत्याही डायरेक्शन मध्ये होईल, फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड. ज्यापर्यंत सिस्टम आपला इक्विलिब्रियम वर अजून एकदा नाही येत. ठीक आहे. आता तसंच आपण टेम्परेचर किंवा प्रेशरमध्ये कोणतेही चेंज केलं त्या सिस्टमचे, ते पण आपल्या इक्विलिब्रियमला ऑल्टर करू शकते. आता हे डिसाईड करायसाठी की कोणता कोर्स आपला हे रिएक्शन अडॉप्ट करेल आणि एक क्वालिटेटिव्ह प्रेडिक्शन आपण करू शकणार, की जे आपला चेंज आहे, त्याचा काय इफेक्ट राहील आपला कंडिशन्सवर, जे इक्विलिब्रियमची कंडिशन्स आहेत त्यांच्यावर. आपण त्याच्यासाठी कोणता आपला प्रिन्सिपल आहे त्याचा प्रयोग करतो, तर ते आहे आपला ले शॅटेलियर्स प्रिन्सिपल. कोणता प्रिन्सिपल? ले शॅटेलियर्स प्रिन्सिपल. आता हे प्रिन्सिपल काय स्टेट करते ते बघा. चेंज इन एनी ऑफ द फॅक्टर्स दॅट डिटरमाइन equilibrium condition of a system will cause the system to change in such a manner so as to reduce or to counteract the effect of the change. म्हणजे खूपच आपली ही मोठी हे अंग्रेजी होती. आपण याला सिम्प्लिफाय करू. कोणतेही असं फॅक्टर ज्याच्यामध्ये चेंज झालेलं आहे, जे आपला कोणत्याही सिस्टमच्या इक्विलिब्रियम कंडिशन्सला डिटरमाइन करते. ठीक आहे. असे कोणत्याही फॅक्टरमध्ये चेंज झाला, ते काय करते, ते आपल्या सिस्टमला असं चेंज करेल, की ते कमी करेल किंवा काउंटरॅक्ट करेल, जे आपल्या चेंजचा इफेक्ट होता त्याला. ठीक आहे. आणि हे जे आपलं आहे, हे ते आपलं सगळे जे फिजिकल आणि केमिकल इक्विलिब्रियम आहे, सगळ्यांसाठी हे आपलं ॲप्लिकेबल राहतं. ठीक आहे. तर हे होतं तुमचं ली शॅटेलियर्स प्रिन्सिपल. आता नेक्स्ट आपण बघू, की जे कन्सन्ट्रेशन चेंज आहे, त्याचा काय इफेक्ट राहते? पर्टिक्युलरली कन्सन्ट्रेशनसाठी बघू आपण. ठीक. त्याच्या अगोदर आपण काय करू, हे जे ली शॅटेलियर प्रिन्सिपल आहे, त्याला हायलाइट करून घेऊ. कारण की हे आपल्याला याचं ॲप्लिकेशन बघायचं आपल्याला याच्यानंतर. ठीक आहे. आणि सगळे जे फिजिकल आणि केमिकल इक्विलिब्रियम आहे, सगळ्यांसाठी हे आपलं ॲप्लिकेबल आहे. चला, तर आता आपल्याला बघायचं आहे इफेक्ट ऑफ कन्सन्ट्रेशन चेंज. कन्सन्ट्रेशन मध्ये तुम्ही चेंज आला कोणतंही, तर त्याचा काय इफेक्ट राहते? आता इन जनरल जेव्हा कोणताही इक्विलिब्रियम डिस्टर्ब होत आहे बाय ऍडिशन किंवा रिमूव्हल कोणत्याही रिएक्टंट किंवा प्रोडक्टचा, तेव्हा जे आपलं ली शॅटेलियर प्रिन्सिपल आहे, ते काय काय प्रेडिक्ट करते? सगळ्यात पहिले ते प्रेडिक्ट करते जे कन्सन्ट्रेशन स्ट्रेस आहे कोणतेही ऍडेड रिएक्टंट किंवा प्रोडक्टचा,
ते आपला रिलीव्ह होत आहे नेट रिएक्शन त्या डायरेक्शन मध्ये जे आपल्या ऍडेड सबस्टन्सला कन्झ्युम करते. म्हणजे तुम्ही कोणताही सबस्टन्स ऍड केला तर ते रिएक्शनची डायरेक्शन आहे ते कोणत्या डायरेक्शन मध्ये राहील, त्या डायरेक्शन मध्ये जिथे ते ऍडेड सबस्टन्स कन्झ्युम होत आहे. ठीक आहे. दुसरा पॉईंट बघा, कन्सन्ट्रेशन स्ट्रेस कोणताही रिमूव्ड रिएक्टंट किंवा प्रोडक्टचा ते कशाने रिलीव्ह होते, बाय नेट रिएक्शन इन द डायरेक्शन जे आपल्याला रिप्लेनिश करते रिमूव्ह सबस्टन्सला. कोणते म्हणजे हे दोघे जे होते त्याच्यामध्ये काय अर्थ आहे की कोणतेही सबस्टन्स तुम्ही ऍड केला तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं कोणत्या डायरेक्शन मध्ये ते कन्झ्युम होईल आणि कोणतेही सबस्टन्स तुम्ही रिमूव्ह केला. ठीक आहे. कोणतेही सबस्टन्स तुम्ही रिमूव्ह केला त्याची नेट डायरेक्शन कुठे राहील, जिथे ते रेप्लेनिश होत आहे रिमूव्ह सबस्टन्स. ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या शब्दांनी आपण काय म्हणू शकतोय बघा, हे आहे आपलं जे आयटॅलिक मध्ये दिलेलं आहे ते आहे आपले इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन चेंज. आता जे आपली कोणतीही रिएक्शन जे इक्विलिब्रियम मध्ये आहे त्याच्यामध्ये जे रिएक्टंट्स किंवा प्रोडक्ट्स आहे त्याच्यामधून कोणतीही रिएक्टंट किंवा प्रोडक्टची कॉन्सन्ट्रेशन आपण जेव्हा चेंज केली, जे कॉम्पोजिशन आहे आपल्या इक्विलिब्रियम मिक्सरचा ते चेंज होईल. आणि ते कोणते कशाप्रमाणे ते चेंज होईल, की जे काही आपण कॉन्सन्ट्रेशन चेंज केला होता त्याचे इफेक्ट ते मिनिमाइज करेल. म्हणजे जर तुम्ही कोणताही सबस्टन्स ऍड केलेला आहे तर त्याचं कन्झम्पशन होईल. ठीक आहे. आणि कोणतेही सबस्टन्स तुम्ही काढलेला आहे तर मग आपल्याला असं करायचं की त्याचा ऍडिशन पाहिजे आपल्याला. तर हेच आहे आपला ली शॅटरर प्रिन्सिपल कन्सन्ट्रेशन चेंज साठी. ठीक आहे. तुम्हाला कन्फ्युज नाही व्हायचं आहे जेव्हा ते तुम्हाला असं प्रश्नामध्ये देणार की ले शॅटरर प्रिन्सिपल सांगा पण कन्सन्ट्रेशन चेंज साठी, तर ते तेच आहे. फक्त आपण एक पॅरामीटर आता घेतलं आहे स्पेसिफिक जे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. चला आता याला समजायसाठी आपण एक रिॲक्शन घेऊ. H2 प्लस I2 आपल्याला काय देते, दोन मॉलिक्युल्स देते हे HI चे. आता जर मी H2 ला ऍड केला हे रिॲक्शन मिक्सचर मध्ये, हे रिॲक्शन इक्विलिब्रियम मध्ये आहे. ठीक आहे. इक्विलिब्रियम वर मी H2 ऍड केला तेव्हा जे इक्विलिब्रियम आहे रिॲक्शनचा ते डिस्टर्ब होऊन जाईल. ठीक आहे. आता इक्विलिब्रियमला रिस्टोर करायसाठी जे आपली रिॲक्शन आहे ते अशा डायरेक्शन मध्ये प्रोसीड करेल जिथे H2 आपला कन्झ्युम होत आहे, कारण की ते ऍड केला होता म्हणजे H2 कन्झ्युम होत आहे. म्हणजे जास्ती H2 आणि I2 रिॲक्ट करेल आणि आपला HI ला फॉर्म करेल आणि फायनली जे आपलं इक्विलिब्रियम आहे ते आपलं राईट डिरेक्शन मध्ये शिफ्ट होत आहे. राईट डायरेक्शन मध्ये शिफ्ट म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये शिफ्ट होऊन जाईल. ठीक आहे. आणि हे जे पूर्ण प्रोसेस आहे आपला ते आपला इन अकॉर्डिंग विथ आहे ले शॅटरर्स प्रिन्सिपल. ठीक आहे. आणि तेच ले शॅटरर प्रिन्सिपलचं आपलं बेसिक कन्सेप्ट काय होतं, की इन केस ऑफ ऍडिशन ऑफ अ रिएक्टंट ऑर प्रोडक्ट नवीन इक्विलिब्रियम आपला सेट होईल. त्याच्यामध्ये काय आहे, जी कन्सन्ट्रेशन आहे रिएक्टंट किंवा प्रोडक्टची, जी आपली कन्सन्ट्रेशन आहे रिएक्टंट किंवा प्रोडक्टची ते आपली कमी पाहिजे देन व्हॉट इट वॉज आफ्टर द ऍडिशन, बट मोर देन व्हॉट इट वॉज इन द ओरिजिनल मिक्सचर. ठीक आहे. हे झालं. आता आपण बघू हे फिगर. बघा हे जे फिगर आहे याच्यामध्ये सगळं काही आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. कोणतं फिगर आहे, इफेक्ट ऑफ ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऑन चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन फॉर द रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स इन दी रिएक्शन. H2 गॅस प्लस I2 गॅस आपल्याला काय देते, दोन मॉलिक्युल्स HI गॅसचे. ठीक आहे. चला त्याची आपली नीलीवाली लाईन आहे इथे, ते आहे आपली H2C. H2चं कन्सन्ट्रेशन, कारण की त्याच्यामध्ये आपलं काय आहे, दोन ब्रॅकेट्स दिलेले आहे ना, ते झालं H2चं कन्सन्ट्रेशन. तसंच I2 साठी रेड वाली आहे आणि HI साठी ग्रीन वाली आहे. ठीक आहे. तर हे झाले आपली तिघही आपले जे रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स होते त्यांची कन्सन्ट्रेशन. आता इक्विलिब्रियमवर जे तिघांची कन्सन्ट्रेशन होते ते आपली सारखी होती. सारखी म्हणजे सेम नाही होती, ते कॉन्स्टंट होती. ठीक आहे. आता हे जेव्हा कॉन्स्टंट आहे तर एक पॉइंट असा आला जिथे आपण H2 ला ऍड केला. हे
की H2 ला जेव्हा आपण ऍड केलं तेव्हा काय झालं, H2C कॉन्सन्ट्रेशन त्या लाईनवर बघा, ते जे डॉटेड लाईन आहे, ते डॉटेड लाईनवर त्याची कॉन्सन्ट्रेशन वाढली. ठीक आहे. आणि HI ची जे कॉन्सन्ट्रेशन होती ते पण वाढली. पण जे I2 ची कॉन्सन्ट्रेशन होती ते कमी झाली त्याच्यानंतर. ठीक आहे. म्हणजे जे हे 2 पॉइंट्स आहेत, 2 डॉटेड लाईन आहे, त्यांच्या मधात आपली जी रिएक्शन होती ते इक्वेरियम मध्ये नव्हती. H2C कॉन्सन्ट्रेशन वाढली, मग त्याच्यानंतर कमी झाली, पण ते आफ्टर इफेक्ट होता त्याचा. ठीक आहे. जे आपलं कॉम्पेन्सेटरी चेंज होता ली शॅटरर प्रिन्सिपलनी, ते होतं ते. तर I2C कॉन्सन्ट्रेशन कमी झाली, HIC कॉन्सन्ट्रेशन वाढली आणि H2C कॉन्सन्ट्रेशन पण वाढली. आता त्याच्यानंतर बघा, जे आपलं T2 आहे, टाइम T2 जे आहे तेव्हा इक्विलिब्रियम आपलं रिएस्टॅब्लिश झालेलं आहे. पण हे जेव्हा रिएस्टॅब्लिश झालेलं आहे इक्विलिब्रियम, तेव्हा H2C कॉन्सन्ट्रेशन वाढलेली आहे, I2 ची कॉन्सन्ट्रेशन मागच्या पक्षी कमी झालेली आहे आणि जे HIC कॉन्सन्ट्रेशन ते पण T1च्या कंपॅरिझन मध्ये वाढलेली आहे. म्हणजे हे जे रिॲक्शन आहे आपली राईट हँड साइड मध्ये शिफ्ट झालेली आहे. खालती बघा, खालती जे आपलं लेबलिंग केलेली आहे त्या रिॲक्शन बघा तुम्ही, H2 गॅस रिॲक्ट करते I2 गॅस सोबत. मला काय भेटत आहे, 2 मॉलिक्युल्स प्रोडक्टची जे कॉन्सन्ट्रेशन आहे वाढली. म्हणजे हे पूर्ण रिॲक्शन जे आहे ते राईट हँड साइड मध्ये शिफ्ट झालेली आहे. चला, तर हे होता आपला H2 जर आपण केला काय इफेक्ट आपल्याला भेटेल. ठीक आहे. आता हेच जे आपला पॉइंट आहे ते आपण एक्सप्लेन करू शकतो इन रिॲक्शन कोशंट. जे रिॲक्शन कोशंट आहे आपला ते आहे QC. QCचा आपला फॉर्म्युला काय बनेल ते मी सांगितलं होतं तुम्हाला पहिल्या पार्ट. QC इज इक्वल्स टू HIC कॉन्सन्ट्रेशन स्क्वेअर, HC कॉन्सन्ट्रेशन इंटू म्हणतात. तर एकदा अजून इक्विलिब्रियम आपल्याला समोरच्या त्याला काढला आपल्या क्षणला साम करू आणि जे प्रोडक्टचे कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढून जाते आणि याचाच आपला खूपच मोठा कमर्शियल ऍप्लिकेशन आहे. जे रिॲक्शनचे केसेस असतात त्याच्यामध्ये खूपच मोठा याचा कमर्शिएशन आहे, जिथे आपला प्रोडक्ट एक गॅस किंवा कोणतेही व्होलेटाईल सबस्टन्स आहे. आता हेच समजायसाठी तुम्ही मॅन्युफॅक्चर ऑफ अमोनिया बघू शकता. अमोनियाला आपण लिक्विड आणि मग रिॲक्शन जर आणून देतात, म्हणजे रिॲक्शन आहे ते समोरच्या डायरेक्शन मध्येच येईल, हळूहळू तसंच लार्ज स्केल प्रोडक्शन जे आहे कॅल्शियम ऑक्साईड. ठीक आहे. आपल्याला कॅल्शियम करायचं हे एलिमेंट आणि हे आपल्याला सिंथेसाइज करायचं आहे कॅल्शियम कार्बोनेट पासून. आपण CO2 आपण कॉन्स्टंटली त्याला काढू. हे आपला जे प्रोसेस आहे ते रिॲक्शनला कम्प्लिशन जवळ बूस्ट करते. पण हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कंटिन्युअस रिमूव्हल ऑफ अ प्रोडक्ट ते QC ला मेंटेन करते अशी व्हॅल्यू जे KC पासून कमी आहे आणि रिॲक्शन आपली समोरच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह करत आहे. ठीक आहे. तर हे होतं आपलं इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि कसं आपण त्याच्यामध्ये ली शॅटेलर प्रिन्सिपल जे आहे ते अप्लाय करतो. आता आपण बघू इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि एक एक्सपेरिमेंट बघायचा आहे.
आता बघा, जे आपला एक्सपेरिमेंट आहे त्याला आपण एक एलिमेंट आहे त्याच्यावर Fe प्लस aqueous. निशत 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 आपकी वॉइस नहीं आ रही है। हाँ सर, अभी आ रही है आवाज? हाँ अभी आई। वो पिछले करीब 30-40 सेकंड से नहीं आ रही थी, मतलब ऑलमोस्ट 1 मिनट मान लो आप। लास्ट 1 अच्छा, मिनट में नहीं आ रही एक थी। मिनट, हाँ, मैं तो बस 1 मिनट का थोड़ा सा था, 40-50 सेकंड्स का पीछे ले लेना आप बस। ओके ओके ठीक है, जस्ट एक मिनट, हाँ मैं दरवाजा वगैरह हाँ सर, अभी आ रही है सही से आवाज? यस, हाँ बढ़िया, आप स्टार्ट कर सकते हो। ओके ओके ठीक. चला, म्हणजे आपण काय बघितलं आता, ते आपण अमोनियासाठी बघितलेलं होतं. आता तसंच आपण बघू कॅल्शियम ऑक्साईडसाठी. जे आपलं कॅल्शियम ऑक्साईड आहे, कॅल्शियम ऑक्साईडचं आपण खूपच मोठ्या प्रमाणे आपण प्रोडक्शन करतो त्याचा, ठीक आहे. आणि कॅल्शियम ऑक्साईड जे आपण क्विक लाईम म्हणतात त्याला, ते आपलं खूपच महत्वपूर्ण एक बिल्डिंग मटेरियल आहे. याचं सिंथेसिस आपल्याला कोणत्या एलिमेंट पासून करायचं आहे, ते आहे आपलं कॅल्शियम कार्बोनेट. तर आपण काय करू, जे CO2 प्रोड्यूस होते, कार्बन डायऑक्साईड, त्याला आपण कंटिन्युअसली काढू त्या रिएक्शन पासून. ते जे किल्न आहे त्याच्यापासून काढू आपण. आणि हेच जे आपला इंटरव्हेन्शन आहे, ते हे रिएक्शनला समोरच्या डायरेक्शन मध्ये, जे आपल्या कम्प्लिशनची डिरेक्शन आहे, तिथे त्याला प्रोपेल करेल. पण हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण कोणतेही प्रोडक्टचं जेव्हा कंटिन्युअसली त्याला काढतो, ते क्यूसीला केसी पासून कमी व्हॅल्यूवर ते मेंटेन करते. आणि हे जे रिएक्शन आहे ते समोरच्या डायरेक्शन मध्ये जाईलच, ठीक आहे, ते आपलं फिक्स राहते. आता तर हे आपण थिअरी बघितली होती इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन साठी. आता आपण काय केलं, याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट केला आपण. कोणता एक्सपेरिमेंट केला? एक रिएक्शन आपण घेतली, हे वाली रिएक्शन बघा, मी हायलाइट करून देतो हे रिएक्शनला, ठीक आहे. तर हे जे रिएक्शन आहे आपली Fe+3 aqueous, ते आपला रिॲक्ट करते HCN मायनस aqueous वर. आणि हे आपला इक्विलिब्रियम मध्ये आहे एक कॉम्प्लेक्स पासून. आता हे जे आपला कॉम्प्लेक्स आहे, ते कॉम्प्लेक्सचा आपला फॉर्म्युला काय आहे? FeSCN+2 aqueous फॉर्म मध्ये आहे, ठीक आहे. आणि हे जे आपला कॉम्प्लेक्स आहे ते आपला तिन्ही फॉर्म मध्ये असू शकते. येल्लो म्हणजे हे जे Fe+3 आहे ते येल्लो आहे. HCN मायनस कलरलेस आहे, म्हणजे हे कॉम्प्लेक्स आहे त्याचा कलर आपला असते डीप रेड, ठीक आहे. म्हणजे हे इक्विलिब्रियम साठी जे केसीची व्हॅल्यू आहे ते काय होईल? FeSCN+2 aqueous याची कॉन्सन्ट्रेशन. आणि मग ह्याला आपण डिवाइड करू जे रिएक्टन्सची कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या प्रोडक्टनी, Fe+3 aqueous इंटू HCN मायनस aqueous, ठीक आहे. आता आपण काय करतो, हे रिॲक्ट जे आपण एक्सपेरिमेंट केलं जेव्हा आहे, तेव्हा आपल्याला काय भेटते, हे 2 ड्रॉप्स जर आपण 0.002 मोलार पोटॅशियम थायोसायनेट सोल्युशनचे आपण ऍड केले. कशामध्ये ऍड केले आपण? 1 ml ऑफ 0.2 मोलार आयरन नायट्रेट सोल्युशन, ठीक आहे. तेव्हा काय होते, एक आपला रेडिश कलर येते पूर्ण सोल्युशन मध्ये, लाल आपला कलर येते हे सोल्युशन मध्ये. आणि हे कशामुळे आहे आपलं? ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ FeSCN+2. तर हे जे रेडिश कलर आला ते कशामुळे आला? FeSCN+2 मुळे. जी इंटेन्सिटी आहे आपली लाल कलरची, ते आपली कॉन्स्टंट होऊन जाते ऑन अटेनिंग इक्विलिब्रियम. आता हे जे इक्विलिब्रियम आहे आपला, त्याला आपण शिफ्ट करू शकता समोरच्या डायरेक्शन मध्ये किंवा रिव्हर्स डायरेक्शन मध्ये, डिपेंडिंग ऑन आपली चॉईस ऑफ ऍडिंग रिएक्टंट किंवा प्रोडक्ट. तुम्ही रिएक्टंट पण ऍड करू शकता आणि प्रोडक्ट पण ऍड करू शकता. दोघही पासून तुम्ही जे ऍड कराल त्याचं अपोजिट आपलं चेंज राहील, कारण की हे रिएक्शनला इक्विलिब्रियम मध्ये यायचं आहे.
ठीक आहे. आता हेच म्हणजे हे वाली जी आपली इक्वेशन आहे इथे, तर याच्यासाठी आपण बघू. तर हे जे इक्विलिब्रियम आहे त्याला आपण ऑपोझिट डायरेक्शन मध्ये शिफ्ट करू शकतो. एकदा जर आपण कोणते याच्यामध्ये रिएजंट्स ऍड केले आणि कोणते रिएजंट्स जे आपले Fe+3 किंवा SCN- ला जे काढतात बाहेर. एक्झाम्पल साठी जे आपलं ऑक्झॅलिक ऍसिड आहे H2C2O4, हे ऑक्झॅलिक ऍसिड आपला रिॲक्ट करते Fe+3 आयन सोबत आणि काय बनवते, एक स्टेबल कॉम्प्लेक्स आयन. हे जे स्टेबल कॉम्प्लेक्स आयन आहे त्याचा आपला फॉर्म्युला काय आहे, Fe ब्रॅकेट C2O4 ब्रॅकेट 3 आणि याचा होल आपला चार्ज किती आहे, -3. म्हणजे याच्यामुळे काय होतं, आपलं जे फ्री Fe+3 ऍक्वस होता त्याचे कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे. ठीक आहे. आता इन अकॉर्डन्स विथ ली शॅटेलियर प्रिन्सिपल, जे आपण ली शॅटेलियर प्रिन्सिपल बघितलेला होता, जे कन्सन्ट्रेशन स्ट्रेस आहे जे आपण Fe+3 काढलेलं आहे त्याचं कन्सन्ट्रेशन स्ट्रेस जे आहे ते कशाने रिलीव्ह होते, जेव्हा आपण FeSCN+2 ला डिसोसिएट करतो हे Fe+3 आयन्स भेटायसाठी. आता कारण की आपलं जे कन्सन्ट्रेशन आहे FeSCN+2 चा जे कमी होत आहे, इंटेन्सिटी जे राहते रेड कलरची ते पण कमी होऊन जाते. कारण की आपण सुरुवातीच बघितलेला होता, जे लाल कलर होता त्याचा कॉम्प्लेक्सचा किंवा सोल्युशनचा, ते कशामुळे होतं, FeFCN+2 याच्यामुळे होता. ठीक आहे. चला आता हे आपला होता हे रिॲक्शनसाठी. आता आपण काय करू, ऍक्वस HgCl2 मर्क्युरी क्लोराईड आपण ऍड करू याच्यामध्ये. ते पण आपलं कमी करून देते लाल कलरला. कारण की जे Hg+2 आहे ते थायोसायनेट आयन्स सोबत रिॲक्ट करते. थायोसायनेट म्हणजे SCN-, याच्यासोबत ते रिॲक्ट करते आणि एक स्टेबल कॉम्प्लेक्स आयन बनवते, ज्याचा फॉर्म्युला काय आहे, HgSCN4 आणि -2 चार्ज आहे पूर्ण कॉम्प्लेक्सवर. जेव्हा आपण फ्री SCN- आयन्सला काढतात तेव्हा ते रिएक्शन आपली जे इक्विलिब्रियम आहे ते आपला राईट पासून लेफ्ट मध्ये शिफ्ट होऊन जाते. कारण की आपल्याला आता SCN- आयन्सला रिप्लेनिश करायचं आहे. ठीक आहे. पोटॅशियम थायोसायनेटला जर आपण ऍड केलं याच्यामध्ये, तेव्हा कलर इंटेन्सिटी जी आहे सोल्युशन ती वाढून जाईल. कारण की आता इक्विलिब्रियम जे आहे आपला ते समोरच्या डायरेक्शन मध्ये आपलं शिफ्ट आहे. ठीक आहे. तर हे जे आपला पूर्ण होता ते आपला होता कन्सन्ट्रेशन चेंज साठी. आता आपण बघू प्रेशर चेंज साठी काय आहे. ठीक आहे. हे पूर्ण जे आपण बघितलं ते होतं कन्सन्ट्रेशन साठी. आता आपल्याला बघायचं आहे प्रेशर चेंज साठी आपला काय कॉन्सेप्ट असते. आता प्रेशर चेंज जर तुम्हाला काढायचा आहे तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल, व्हॉल्यूमला तुम्हाला ऑल्टर करावं लागेल. कारण की प्रेशरसाठी दोन आपल्या जवळ ऑप्शन्स आहे. एक आपण काय करू शकतो, की आपण जितका अमाऊंट आहे गॅसचा ते आपण जे आपण त्याच्यामध्ये पण व्हॉल्यूमच असते, पण त्याचा अमाऊंट आपण वाढवू किंवा व्हॉल्यूम कमी करू आपण. जेव्हा व्हॉल्यूम कमी होईल तेव्हा इफेक्टिव्हली आपले मॉलिक्युल जास्ती राहणार त्या मॉलिक्युलसाठी, त्या व्हॉल्यूमसाठी. ठीक. म्हणजे आपण काय करतो, की आपण व्हॉल्यूमला चेंज करतो आणि याच्याने आपला जे प्रॉडक्टचं यील्ड आहे ते आपला अफेक्ट होते. एक गॅशियस रिएक्शनमध्ये. गॅशियस रिएक्शनमध्ये आपला काय असते, जे टोटल नंबर ऑफ मोल्स आहे गॅशियस रिएक्शन्सचे आणि जितके आपले प्रॉडक्ट्सचे आहे पुणे मोल्स ते आपले वेगळे वेगळे राहतात. आता जेव्हा आपण ले शॅटेलियर प्रिन्सिपल इथे अप्लाय करतो कोणतंही हेटेरोजिनस इक्विलिब्रियम मध्ये, जे इफेक्ट आहे आपला प्रेशर चेंजचा सॉलिड आणि लिक्विडवर, त्याला पण इग्नोर करू शकता. कारण की जे व्हॉल्यूम आहे आणि म्हणजे तसंच आपली कॉन्सन्ट्रेशन आहे कोणतेही सोल्युशन किंवा लिक्विडची, ते आपली नियरली इंडिपेंडेंट ऑफ प्रेशर. ठीक आहे. जसं आपण हे रिएक्शन तुम्ही बघा, कार्बन मोनॉक्साईड गॅस हे आपली रिॲक्ट करते 3 मॉलिक्यूल H2 गॅस सोबत आणि आपल्याला काय भेटते, CH4 गॅस प्लस H2O गॅस. इथे 4 मोल जे आहे गॅशियस रिएक्टन्सचे, म्हणजे कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजनचे 3 मॉलिक्युल्स, ते आपले 2 मोल गॅशियस प्रोडक्ट बनून जातात. आता असं तुम्ही
सपोज करा की जे इक्विलिब्रियम मिक्सचर आहे हे वरच्या रिएक्शनसाठी, त्याला आपण एक सिलेंडरमध्ये ठेवलेलं आहे आणि हे सिलेंडर आपलं फिट केलं आहे आपण एक पिस्टन सोबत. ठीक आहे. हे जे पिस्टन आहे आपलं ते कॉन्स्टंट टेम्परेचरवर आहे आणि हे जे पिस्टन होता, मग त्याला आपण काय केलं, कॉम्प्रेस केला टू 1/2 ऑफ इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम. जितका व्हॉल्यूम त्याचा पहिले होता, आता तेच व्हॉल्यूम पासून अर्ध पर्यंत आपण त्याला कम्प्रेस केलेलं आहे. आता इथे काय होईल, आपलं जे टोटल प्रेशर राहील ते आपलं डबल होऊन जाईल. कारण की एक लॉ आहे आपला बॉयल्स लॉ. त्याच्यामध्ये काय आहे, प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. म्हणजे जर व्हॉल्यूम कमी होत आहे, म्हणजे प्रेशरला वाढायला लागेल, कारण की यांचं प्रोडक्ट जे आहे ते आपल्याला कॉन्स्टंट पाहिजे. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये आपलं पार्शियल प्रेशर आणि म्हणूनच जे कन्सन्ट्रेशन आहे रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्सची, ते आपले चेंज झालेले आहे आणि आता मिक्सचर हे जे पूर्ण होतं ते आता नो लॉंगर एट इक्विलिब्रियम. ठीक आहे. कोणत्या डायरेक्शन मध्ये आपली रिएक्शन जाते इक्विलिब्रियमला रिएस्टॅब्लिश करायला, ते आपण प्रेडिक्ट करू शकतो ले शॅटेलर प्रिन्सिपल अप्लाय करून. आता कारण की आपलं प्रेशर डबल झालेलं आहे, हे जे इक्विलिब्रियम आहे आता फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये शिफ्ट होते. हे फॉरवर्ड डिरेक्शन कोणती डिरेक्शन आहे, ज्याच्यामध्ये जे नंबर ऑफ मोल्स आहे गॅसचे किंवा जे प्रेशर आहे ते आपलं कमी होऊन जाते. आपल्याला माहिती आहे की प्रेशर आपला प्रपोर्शनल टू मोल्स ऑफ द गॅस राहते. ठीक आहे. हे आपण कसं समजू शकतो, जर आपण एक रिॲक्शन कोशंट QC ला आपण घेतला, ठीक आहे. समजा कार्बन मोनॉक्साईडची कन्सन्ट्रेशन H2CH4 आणि H2O जे कन्सन्ट्रेशन आहे ते आपले मोलर कन्सन्ट्रेशन आहे इक्विलिब्रियमवर. कोणत्या रिॲक्शनसाठी, मिथेनेशन रिॲक्शनसाठी. ठीक आहे. जेव्हा तुम्ही रिॲक्शन मिक्सरची व्हॉल्यूम हाफ केली, तेव्हा जे पार्शियल प्रेशर आहे आणि कन्सन्ट्रेशन आहे ते दोघे आपले डबल होऊन जातात. ठीक आहे. आपल्याला रिॲक्शन कोशंट भेटते बाय रिप्लेसिंग इच इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन बाय डबल इट्स व्हॅल्यू. प्रत्येक जे कॉन्सन्ट्रेशन होती आपली त्याला आपण आता डबल केला, म्हणजे आपल्याला काय भेटते, रिॲक्शन कोशंट भेटते. तर जे आपलं QC आहे ते QC आपलं काय होईल, CH4 गॅस इंटू H2O गॅसची कन्सन्ट्रेशन डिवाइड बाय कार्बन मोनॉक्साईड गॅस इंटू H2 गॅस. आणि याला आपण रेज केला आहे टू दी पॉवर 3, कारण की त्याचं जे स्टोइचियोमेट्रिक कोएफिशियंट आहे ते 3 आहे. ठीक आहे. आता QC ची जे व्हॅल्यू आहे ती कमी आहे कम्पेअर्ड टू KC, म्हणजे ही रिॲक्शन आपली समोरच्या डायरेक्शन मध्ये प्रोसीड करते. ठीक आहे. आणि हे वाली रिॲक्शन बघा, कार्बन रिॲक्ट करते CO2 गॅस सोबत आणि आपल्याला काय भेटते, 2 मॉलिक्यूल CO गॅसचे. जेव्हा आपण प्रेशरला वाढतो तेव्हा ही रिॲक्शन रिव्हर्स डायरेक्शन मध्ये जाते, कारण की जे नंबर ऑफ मोल्स आहे गॅसचे ते आपले समोरच्या डायरेक्शन मध्ये वाढत आहे. ठीक आहे. तर हे आपली आपण बघितलं आता इफेक्ट ऑफ प्रेशर. ठीक आहे. जे प्रेशरचा आपला इफेक्ट राहते इक्विलिब्रियमवर. 6.8.3 बघा आता. 6.8.3 मध्ये आपल्याला बघायचं आहे इफेक्ट ऑफ इनर्ट गॅस ऍडिशन. इनर्ट गॅसला आपण ऍड करत आहोत. इनर्ट गॅस म्हणजे काय असते, की ते कोणत्याही सबस्टन्स सोबत ऍक्ट नाही करत. मग तुम्ही मला विचाराल की मग त्याचे इफेक्ट कशाने येते, तर त्याचे जे इफेक्ट आहे ते त्याचे व्हॉल्यूमने येईल. ठीक आहे. आता तेच आपण इथे सपोजिशन घेतलेलं आहे की जर आपण व्हॉल्यूमला कॉन्स्टंट ठेवला इथे, ठीक आहे, आणि एक इनर्ट गॅस जसं की आपला आर्गन आहे त्याला ऍड केला, जे आपल्या रिएक्शन मध्ये पार्ट नाही केले, तेव्हा आपली जी इक्विलिब्रियम आहे ते अनडिस्टर्ब राहते. ठीक आहे. इक्विलिब्रियम अनडिस्टर्ब का बरं आहे, कारण की जेव्हा आपण एक इनर्ट गॅसला ऍड करतो कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर, ते आपला पार्शियल प्रेशर किंवा जे मोलार कन्सन्ट्रेशन आहे सबस्टन्सची जे आपल्या रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहे, तर ते जे पार्शियल प्रेशर आणि मोलार कन्सन्ट्रेशन हे आपले चेंज नाही होत. ठीक आहे. कारण की इनर्ट गॅस आता रिॲक्टच नाही करत आहे,
आणि व्हॉल्यूम पण आपण कॉन्स्टंट ठेवलेली आहे ते. ठीक आहे. जे रिॲक्शन कोशंट आहे ते चेंज केव्हा होईल? ते चेंज आपलं फक्त तेव्हा होईल जेव्हा जे आपली ऍडेड गॅस होती ते आपला रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट आहे जे आपले त्या रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्ड आहे. ठीक आहे. जेव्हा ते हे दोन असेल तेव्हाच आपलं रिॲक्शन कोशंट चेंज होईल. ठीक आहे. तर हे होतं आपलं इनर्ट गॅस ऍडिशन साठी. आता तसंच आपल्याला बघायचं आहे टेम्परेचर चेंजसाठी. टेम्परेचर चेंजचा आपला काय इफेक्ट आहे. आता जेव्हा पण आपला एक इक्विलिब्रियम आहे जे डिस्टर्ब होत आहे बाय चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, प्रेशर किंवा व्हॉल्यूम, तेव्हा जे कंपोजिशन आहे इक्विलिब्रियम मिक्सचरची ते पण चेंज होते. कारण की जे रिॲक्शन कोशंट आहे क्यूसी ते आता नो लॉंगर इक्वल्स इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केसी. ठीक आहे. पण जेव्हा पण आपलं कोणत्याही टेम्परेचर मध्ये चेंज असते तेव्हा जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे ते पण चेंज होते. आता हे जे आपलं फॅक्ट आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडी. ते आपण कालच बघितलं होता की टेम्परेचर चेंजचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंटवर काय इफेक्ट राहतो. ठीक आहे. इन जनरल जे टेम्परेचर डिपेंडन्स आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा ते आपलं डिपेंड करते की जे आपली रिॲक्शन आहे त्याच्यासाठी जे आपलं डेल्टा एच होता. डेल्टा एच काय होतं आपलं चेंज इन एन्थॅल्पी. तर जे चेंज इन एन्थॅल्पी आहे त्याचं काय साईन आहे त्याच्यावर आपलं डिपेंड करते की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसं डिपेंड करेल टेम्परेचरवर. ठीक आहे. म्हणजे जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे आपला एक्झोथर्मिक रिॲक्शनसाठी. एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय आहे की डेल्टा एच ची व्हॅल्यू आपली निगेटिव्ह आहे. ठीक आहे. तर हे जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे ते कमी होऊन जाते जसं जसं आपण टेम्परेचर वाढवतो. म्हणजे एक्झोथर्मिक रिॲक्शनसाठी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. ठीक आहे. तसंच आपण बघू आता एंडोथर्मिक रिॲक्शन. कोणतीही एंडोथर्मिक रिॲक्शनसाठी जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे एंडोथर्मिक आहे मतलब डेल्टा एच ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे इथे. ठीक आहे. इथे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू वाढते जसं जसं टेम्परेचर पण वाढेल. ठीक आहे. म्हणजे इथे आपण ऍज अ रूल असं लिहू शकतो बघा. एक्झोथर्मिक रिॲक्शनसाठीचे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जे के आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर राहते. आणि एंडोथर्मिक रिॲक्शनसाठी के ची व्हॅल्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर राहते. ठीक आहे. एवढं समजलं तुम्हाला. चला. जे टेम्परेचर चेंज असतात आपले ते आपले इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला अफेक्ट करतात आणि जे रेट्स ऑफ रिॲक्शन आहे त्यांना पण अफेक्ट करतात. हे जे रिॲक्शन आहे ते बघा. N2 गॅस रिॲक्ट करते 3 मॉलिक्यूल H2 गॅस सोबत आणि आपल्याला काय भेटते 2 मॉलिक्युल्स NH3 गॅसचे. याच्यामध्ये जे आपलं डेल्टा एच आहे ते किती आहे -92.38 किलो जूल पर मोल. प्रोडक्शन ऑफ अमोनियाचं आहे. हे पूर्ण प्रोसेस जे आहे ते आपलं एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. आता जे आपण ले शॅटेलर प्रिन्सिपल बघितलेला होता जेव्हा आपण टेम्परेचर याचं वाढवू ते रिॲक्शन जे आहे आपलं ते लेफ्ट मध्ये शिफ्ट होईल आणि जे इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आहे अमोनियाची ते पण कमी होतील. म्हणजे दुसऱ्या शब्दांमध्ये आपण आपण हे म्हणू शकतो की जे कमी टेम्परेचर आहे ते आपलं फेवरेबल असते हाय यील्ड ऑफ अमोनियासाठी. पण प्रॅक्टिकली जे खूपच कमी टेम्परेचर राहतात ते रिॲक्शनला स्लो डाऊन करतात आणि म्हणूनच आपला एक कॅटलिस्ट याच्यामध्ये आपण प्रयोग करतो. ठीक आहे. आता जसं आपण कन्सन्ट्रेशनसाठी जे कन्सन्ट्रेशनचा आपला इफेक्ट आहे त्याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट घेतलेला होता. तसंच आपण आता बघू टेम्परेचरचा चेंज साठी एक्सपेरिमेंट. आता हे एक्सपेरिमेंट मध्ये आपण काय करू आपण NO2 गॅस. NO2 म्हणजे काय नायट्रस ऑक्साईड. ते ब्राऊन कलरचे राहते आणि याला आपण हे जे रिॲक्शन असते याच्यामध्ये NO2 जे आहे ते डायमराईज होऊन जाते. ठीक आहे. N2O4 मध्ये आणि हे N2O4 जे आहे ते आपली कलरलेस आहे. ठीक आहे. तर आपण इथे लिहू शकता जे NO2 गॅस आहे आपली ते आपली ब्राऊन आहे. ठीक आहे. आणि जी आपली N2O4 गॅस आहे N2O4 गॅस आपली कशी आहे कलरलेस. ठीक आहे. हे कलरलेस आहे. तर दोन मॉलिक्युल्स NO2 गॅसचे
ते आपले काय डायमराइज होतात आणि काय बनवतात N2O4 गॅस. डेल्टा एच चे जे व्हॅल्यू आहे ते किती आहे -57.2 किलो जूल पर मोल. आता NO2 गॅस आपण कसं प्रिपेअर करतो, आपण कॉपर टर्निंग जे आहे त्याला आपण टाकतात कन्सन्ट्रेटेड HNO3 मध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये टाकतात आणि आपण त्याला 2-5 ml चे जे टेस्ट ट्यूब आहे त्याच्यामध्ये कलेक्ट करतात. याच्यामुळे आपण काय करत आहोत, आपण एन्शुअर करत आहोत की सारखीच आपली इंटेन्सिटी आहे कलरची, जी गॅस आहे प्रत्येक ट्यूब मध्ये त्याची. ठीक आहे, आणि स्टॉपर जे आपला सीड केलेला आहे आपण एरल सोबत. ठीक आहे, 250 ml चे आपण बीकर्स घेऊ, 1, 2 आणि 3. याच्यामध्ये काय होईल आपलं फ्रीझिंग मिक्सचर, वॉटर ॲट रूम टेम्परेचर आणि हॉट वॉटर. हॉट वॉटर म्हणजे 363 केल्विन. दोघेही जे टेस्ट ट्यूब्स आहे त्याला आपण बीकर 2 मध्ये ठेवतात 8 ते 10 मिनिटासाठी. याच्यानंतर एकला आपण बीकर 1 मध्ये ठेवता आणि दुसऱ्याला बीकर 3 मध्ये. जे इफेक्ट ऑफ टेम्परेचर आहे ऑन डायरेक्शन ऑफ रिएक्शन ते आपल्याला हे रिएक्शन पासून चांगल्याने भेटते. बीकर 1 मध्ये कमी टेम्परेचर होता, तर इथे जे फॉरवर्ड रिएक्शन आहे N2O4 च्या फॉर्मेशनसाठी ते आपली प्रेफर होते. कारण की जी रिएक्शन आहे ते आपली एक्झोथर्मिक आहे. आणि तसंच जे आपलं इंटेन्सिटी ऑफ ब्राऊन कलर राहील ते NO2 मुळे होतात ते. ठीक आहे, NO2 जे होतात त्याचा आपला कलर जे होता ते ब्राऊन होता. तर ते ब्राऊन कलर कमी होईल कारण की NO2 कमी होत आहे. ठीक आहे, आता हे होतं बीकर 1 साठी. तसंच बघा बीकर 3 साठी. बीकर 3 म्हणजे टेम्परेचर जे होतं आपलं ते हाय होतं. ते आपला फेवर करते रिव्हर्स रिएक्शन. जे आपल्या NO2 फॉर्मेशनसाठी रिव्हर्स रिएक्शन आहे त्याला ते फेवर करते आणि म्हणूनच जे आपला ब्राऊन कलर आहे ते आपला इंटेन्सिफाय होऊन जाते. ठीक आहे, हे जे टेम्परेचरचा इफेक्ट आहे ते आपण एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये पण बघू शकतो. जे आपला एंडोथर्मिक रिएक्शन साठी आपण कोणतं एक्झाम्पल घेऊ, कोबाल्ट H2O 6 टाइम्स. हे +3 चार्ज आहे पूर्ण कॉम्प्लेक्सवर आणि हे जे आहे आपला हे आपला ॲक्वस सोल्युशन आहे. ठीक आहे, हे आपला रिॲक्ट करते 4 मॉलिक्युल्स क्लोराइड्स आहे जे ॲक्वस आहे त्यांच्यासोबत आणि हे इक्विलिब्रियम मध्ये आहे COCl4 सोबत. COCl4-2 ॲक्वस आणि अजून आपल्याला काय भेटत आहे 6 मॉलिक्युल्स H2O लिक्विडचे. ठीक आहे, हे जे आहे आपलं कॉम्प्लेक्स ते पिंक आहे, Cl- ॲक्वसचा कलरलेस आहे आणि कोबाल्ट Cl4-2 चा ब्लू आहे. आता रूम टेम्परेचरवर जे इक्विलिब्रियम मिक्सचर आहे ते पण ब्लू राहते ड्यू टू COCl4-2. जर हे आपण जेव्हा हे पूर्ण कॉम्प्लेक्सला फ्रीझिंग मिक्सचर मध्ये कूल केला तेव्हा जे कलर आहे आपल्या मिक्सचरचा ते पिंक होऊन जाते ड्यू टू COH2 6 टाइम्स +3 चार्ज. हे वाला जे आपला कॉम्प्लेक्स आहे याच्यामुळे ते पिंक होऊन जाते. ठीक आहे, आता हे पूर्ण जे होती ते याची थिअरी होती. आता याच्यासाठीच आपण बघू जे डायग्राम आहे याचं डायग्राम बघू आपण. फिगर 6.9 बघा इथे 3 बीकर्स होते आपल्या जवळ. जे बीकर 2 होता आपला याच्यामध्ये जे वॉटर होता ते रूम टेम्परेचर होता म्हणजे 298 केल्विनवर. बीकर 1 मध्ये जे आपला टेम्परेचर आहे ते फ्रीझिंग मिक्सचर वाला होता 270 केल्विन आणि जे बीकर 3 आहे त्याच्यामध्ये 363 केल्विनवर होता ते म्हणजे जास्ती टेम्परेचरवर होता. ठीक आहे, तर हे आपण काय केलं पहिले आपण 298 केल्विन मध्ये ठेवलं आणि मग त्याच्यानंतर आपण याला एकला हायर टेम्परेचर मध्ये आणि एकला लोअर टेम्परेचर मध्ये ठेवला. ठीक आहे, तर मग आपल्याला भेटला की टेम्परेचरचा कोणता इफेक्ट राहते हे इक्विलिब्रियमवर. ठीक आहे, तर हे होते आपले आजचे टॉपिक्स जे काही होते. ठीक आहे, याच्यामध्ये आपण आज खूप सारे इफेक्ट्स बघितले. एक आपला उरलेला आहे जे कॅटलिस्टचा इफेक्ट काय राहते ते आपलं उरलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण बघू आयनिक इक्विलिब्रियम सोल्युशन मध्ये जे असते. एकदा हे येऊन जाईल मग आपण सुरू करू जे ऍसिड बेस आणि सॉल्टचा कन्सेप्ट आहे
अर्हेनियस वाला आहे, ब्रॉन्स्टेड लवरी आहे. मग त्याच्यानंतर अजून एक आहे आपलं लुईस. हे वाला जे कन्सेप्ट आहे, हे सगळे आपल्याला बघायचे आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण बघू जे आपल्या आयोनायझेशन आहे, वॉटरचं आयोनायझेशन, ते पण आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. चला मग आजचा हे सेशन आपण समाप्त करू आणि थँक यू.